हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही आलो आहे, आम्ही म्हणजे बी आईसोबत आले यांचं काम आईन त्यांच्यासोबत. तर मग आता माती परीक्षण करायला. तर बघू आता कसं कसं माती परीक्षण होतंय, कसं काय होतंय. सो चला मी तुम्हाला दाखवते महिला मंडळ. एवढे सगळ्या महिला आणि त्या मला उन्हातानात घेऊन आले. सुरू काटले मी इथपर्यंत येईपर्यंत. कृषिकांना शेतकरी गटाचे माती परीक्षण करायचे असं. गाईज तर कामाला आता सुरुवात केली आहे. बघू शकता तुम्ही, एकदम मस्त अशी पूर्व तयारी पायांची. माती घ्यायची, नाही करायचं आणि ते करायचं. ओ माय गॉड, कहाँ कहाँ डोंगर में लेकर आए ये लोग मुझे. मैं पहली टाइम आई इधर. एक टाइम आई थी लेकिन ये सेकंड टाइम है. आणि यांच्यामुळे माझं मस्त एक ब्लॉग पण होईल, जो की तुम्हाला बघायला पण आवडेल. सो बघूया आपण आपला ब्लॉग कसा कसा होतोय. ऊन एवढं लागतंय आणि एवढ्या गोऱ्या पण पुरीला ही लोक का घेऊन आले. दोन मोठा घे ग. बस बस आता पाहिजे 3 मोठी बस. म्हणजे 1 किलोचा वर दे. हा पर जेवढा मात्या सांभाळायचे आहे. नाव टाका लगेच जुतीचं त्याच्यावर. आता वैन पेन नाही आणा. टाक त्याच्यात लगेच नाव म्हणजे मग तिथं कळल. माती परीक्षण झालं पण का नाही, अजून फोटो काढायचे खाली बसून. गाईज एक माशी आहे ज्या माझ्या कानाजवळ येते. गोल होऊन बघा. गाईज व्हिडिओच्या नादात मोठा स्कॅम झाला माझ्यासोबत. माझा फोनच पडला पण फुटला नाही. त्यांची रिॲक्शन बघा ना. फुटला म्हणून सांगा. फुटला नाही, फक्त पडला, माती घुसली बस. कारण ढेकळाच्या आवरात आलोय ना आम्ही. माती कशी विजय मॅडमला काही समजणं झालं. आणि इथे याची त्याची चर्चा झाली. हो, तुम्ही काय चर्चा करणार ना, मी सगळे व्हिडिओ काढते, अपलोड होणार, त्यामुळे तुमची जबाबदारी तुम्ही घेणार. मी डायरेक्ट धडधडीत युट्यूबला टाकते. काहीच 50 करोडची 1 करोड करायची आम्हाला. 50 लाखाची 1 करोड. अच्छा सॉरी, माय मिस्टेक. 50 लाखाचे 1 करोड करायचे. 25 दिन में पैसा डबल. असं काही आहे आमचं. जे की ह्या जरा चर्चा बाहेरची करीत होते, त्यांना सांगितलं तेव्हा ते बोलले की आता फक्त कामा रिलेटेडच बोलायचंय. म्हणजे कसं 25 दिन में पैसा डबल, 50 लाखाचे 1 करोड. गाईस तर इथलं माती परीक्षण करून झालं एकदम साध्या सिंपल पद्धतीने. जसं आम्हाला शिकवलंय त्या पद्धतीने. आता नेक्स्ट वावरात जायचे आणि इथं ते प्रूफ पण द्यायला लागतं. नेट नाही चालत. नाही वर ते सेव कर, दुसरं करायचं आपल्याला लगेच. गाईज नुसतं डोंगरा डांगरावर हिंडीत आहे बाबा मला. त्यात मला भीती वाटते माझ्या फोनची. एक टुकडी टाकली तरी आपल्याला लई होईल. एक व्हिडिओ काढू द्या. आई ते सेव्ह केलंय पण सबमिटला ऑप्शन नव्हता आला, डायरेक्ट बॅक गेले. सबमिटला ऑप्शन येतंय ना, परत घ्यावा लागेल मग आपल्याला. ते कोण आलं होत? पुढं इथे जायचं एनर्जी कॅम्प. तिथे झालंय ना, तिथे आलं होतं. आलतं का? काय बरं कुठं येते? कोणचं नाव होतं? नाही ग, मला शिकायला. फोटो अपलोड सगळं टाकलं, फोटोच नाही दिसत. परत काढायला लागेल. जा परत बसा. किती नेमकी
इथं बसत आहे का इथून मी याचा फोटो काढते मी जर उभे आय ते पहिलं करेल एक सगळं. हा ते सगळं भरेल आय परत मातीला जशा बसल्या होत्या ते. पण इथं बसा इथं तिथं नेट नाही चालत होत नाही इथून मी फोटो काढते इथं वावरात इथं ज्योती रामदास आहे नाही आज किती तारीख आहे 28 गाईज इथं आहे ना चर्चा चालली आहे का छत्री घ्यायची आहे आम्हाला आता जी की डोक्यात असते बघा इथं अडकवली जाते असं काहीतरी आहे का इथं अडकवली जाते ते आणि त्याला फॅन पण असतो असं पण चाललंय ते मला पण माहित नाहीये पण यांनी बघितलेलं कोणत्या तरी जत्रेत का कुठं त्यांची चर्चा चालली लवकर आम्ही ते पण घेणार आहे कारण दररोज एवढं उन्हात फिरायचं म्हटलं आमची स्किन अशी काळी पडेल चर्चेत काही नको टाकी जाऊ मला माहित नाही तुम्ही काही चर्चा चालली जर हे व्हायरल झालेच आणि झालेच व्हायरल तर पुढचं काय नियोजन असेल त्याची चर्चा चालू आहे यांची आणि होतील एवढे कष्ट करते म्हणल्यावर कष्ट लोकांना बघायला आवडतातच मग नक्कीच ते व्हायरल होतील नाही का तुमचा सपोर्ट पाहिजे बाकी सगळं पण होईल आणि आई आमची बा डोंगरा हिंडती मॅडम आहे ना हो माय गॉड गाईज आता आमचं आहे ना माती परीक्षण करून झालंय आता खत फोकायचंय वावरात आम्ही जे काय वाटाणा काय लावू ना मस्त यावा जास्त शाखा यावा त्याच्यासाठी हे खत फवारणार आहे झालं गाईज अशा पद्धतीने काम चाललंय आमचं खत फेकताय खत आता आम्ही एका वावरातलं माती परीक्षण केलं आता दुसऱ्या वावरात आलोय जे की माती परीक्षण करायला अशा पद्धतीने माती परीक्षण झालं आता नेक्स्ट वावरात जाऊ आम्ही कुठं तुम्ही झालं माती परीक्षण अशा प्रकारे झालं आता नेक्स्ट वावरात जाऊ ज्या मून काय 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 आता सांगताच येणार नाही एवढं काय झालं गाईज आता 2 वावरांमधलं माती परीक्षण झालंय ही आमची बाया बघू शकता तुम्ही थेट चालले टमाट्याचा व्हिडिओ काढायला गाईज मी कधीच यांना विचारते या शेतात आहे ना आंबा वगैरे काय आहे का पण या बाया काही रिस्पॉन्स देते नाही आंबे नाही भूक लागली भरपूर आहे आंबे काहीतरी भेटावं खायला पण काहीच नाही भेटत काळी पडले मी काळी ही पलटन हम पलटन के दोस्त अब ये पलटन जाएगी भागकर दूसरे खेत में वहाँ जाके हम लोग अभी कुछ तो करेंगे काम यहाँ पे कोई तो शेलिंग को लेकर आया है शेले बीले कुछ तो पालने के लिए ये वावर का नाही आता आम्ही 3ऱ्या वावरात येऊन पोहोचलेलो आहे काही ज्या बाय मला अशा ठिकाणी घेऊन आलंय ना जे की मी रील टाकली पण ती जाईनाच झाली तिथं नेटवर्कच नाहीये काय राव आणि मग मी जे सांगितलं ना की 7 वाजले ते खोटं होतं 7 नव्हते वाजले 12 वाजले हा हा चला ना पण यार एक भेटला तरी लय होईल आजीने मी चालली काय बर काही जाता इथं कोणीच नाही आम्ही आजी आणि मी आंबे चोरणार आंबे चोर का कुठं आंबे अशी विचारून चोरीच्या का आजी आमची आजी साधी बोळी माझी आई त्याला काहीच नाही ते झोपून गेला सुखाची ग तू सावली जीव वाळून लावी माझी ग तू लाडू बाई कोई तो इधर सो गया है गाइस मोबाईल चालू आंबे चोर
चोऱ्या करायला आले का? यस, तुम्हाला झोपी लावायचं ना, आम्ही चोऱ्या करतो. काहीच तो म्हणतोय चोरी करायला आलाय का दिवसात, ते पण ठीक आहे, आम्ही चोरी करतोय, चोरून खायला मजा वेगळी आहे. आता आम्हाला आंबा असं गोड गोड लागणार आहे, कारण चोरी केलेला माल काय आंबा दिसा ना बावड्या. हाय मला दिस. फायनली आंब्याचं झाड सापडलं. आजी म्हणली इकडं नको, इकडे चल. बाबा उन्हात आणत कुठं गाईस. तर आता आहे ना, आम्ही माझी आजी आणि मी, मला आंबा खायचा होता म्हणून चोरून एक जणाच्या शेतात गेलो आणि आंबा पाडून आणला. तिकडनं आलो आणि नेमक्या आमच्यासोबत ज्या महिला होत्या, त्या बायका होत्या, त्याच गायब झाल्या. हरवलं की काय ओ बाई. आजी सांगते झाडाखाली जाऊन बसल्या, आंब्याच्या वाटतं बरं का. आपण जाऊन बघूया कोण नेमकी काय करतोय. आता माझ्याकडे 2 आंबे, मी एक पण नाही देणार. फुरके मारके खाएंगे अभी. हो भगवंता, पांडुरंगा, परमेश्वरा, विठ्ठला, उचल रे बाबा. आंबे आजीने आंबे पाडले होते पण वाचवली. काही तर मला आता अजून एक आंब्याचं झाड लागलंय, पण तिथं काहीच दिसत नाही, सगळं पण गायब आहे. आणि इथं मस्त आमची आम्हाला 2 आंबे सापडले ना, की धुवायला विहीर करून, पण काय करणार, विहिरीत उडी मारायची हिंमत नाही माझ्यात. आंबे आहे पण पाडायला. गाईज आता आम्ही आलोय 4थ्या वावरात. आता 4थ्या वावराचं माती परीक्षण करायचं आहे, आणि ते झालं की मग अजून पण जरासं काम आहे, मग ते पण करायचं. 4थं वावराचं माती परीक्षण. साधी बोळी माठ. गाईज फायनली गावात पोहोचलो, नाही तर काय पुढच्या कुठं नेऊन सोडलं होतं बाबू. ती जेवायच्या घरी जाऊन म्हणते पाहता चला पिऊ, त्या काय पत्त्यावाल्यांना ठेवले तिकडे. चला इकडं कुठून उचलून आणू. अरे काही नाही, चला आपल्यालाच आहे. मी चालले, तुम्ही गाईज आमच्या गावात आहे ना, नाही त्याच नाही इथं ट्रॅव्हल. पाणी नाहीये त्यात. गाईस तर आता आम्ही गावात आलोय. ह्या आहे ना बाकीच्या वावर अजून माती परीक्षण वगैरे करायची बाकी, तिकडे जाणार आहे. पण मला जाम कंटाळा आलाय, मग मी आता घरी जाणार आहे. तर आपला ब्लॉग इथंच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.